हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल मिशन अधिकारीमध्ये. आणि या ठिकाणी आपण सुरू केलं आहे इयत्ता 12वीचं केमिस्ट्रीचं व्हिडिओ सिरीज. आणि यात आपण शिकणार आहोत पहिलंच चॅप्टर ज्याचं नाव आहे सॉलिड स्टेट. आता जेव्हा सॉलिड स्टेट विषय शिकतो तर त्यावेळी आपण मागच्या क्लासमध्ये शिकलो होतो की स्टेट्स ऑफ मॅटर विषयी, बरोबर आहे. कशाविषयी शिकलो होतो? स्टेट्स ऑफ मॅटर. तर मग मला सांगा, स्टेट्स ऑफ मॅटर किती आहेत? पदार्थाची अवस्था किती? तर पदार्थाची अवस्था 3. कोणकोणत्या? पहिली जी अवस्था आहे त्याला म्हणतात सॉलिड स्टेट, दुसरी आहे लिक्विड स्टेट, आणि तिसरी कोणती आहे? गॅसियस स्टेट. कोणकोणत्या अवस्था आहेत? सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस, बरोबर आहे. तर 3 फिजिकल स्टेट्स आहेत. देर आर 3 फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर, नेमली as solid, liquid and gas. They are differ in intermolecular or interatomic or interionic forces which are strongest in the solid state. म्हणजेच काय की हे जे तिन्ही जे स्टेट्स आहेत हे इंटरमॉलिक्युलर, इंटरॲटॉमिक किंवा इंटरआयोनिक फोर्सेसने बांधलेले असतात, परंतु त्याच्यामध्ये सर्वाधिक स्ट्रॉंगेस्ट जो फोर्स असते हा कोणामध्ये असते? सॉलिडमध्ये असते. बाय रेझिंग द टेम्परेचर ऑफ सॉलिड्स टू देअर मेल्टिंग पॉइंट, सॉलिड्स आर कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. म्हणजे काय की एखाद्या सॉलिड्सला जर आपण टेम्परेचर दिला आणि तो टेम्परेचर समजा इन्क्रीज केला त्याच्या मेल्टिंग पॉइंट पर्यंत, तर त्या सॉलिडचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होते? लिक्विडमध्ये होते. व्हाईल हिटिंग लिक्विड्स टू देअर बॉइलिंग पॉइंट, त्या लिक्विडला त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत जर काय केलं आपण, परत टेम्परेचर इन्क्रीज केलं तर तो कन्वर्ट होते इनटू द वेपर ऑर गॅसियस स्टेट्स. म्हणजे मी असं एकंदरीत असं म्हणू शकतो की सॉलिडचं कन्व्हर्जन जर हिटअप केलं तर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये, आणि लिक्विडचं जर परत हिटअप केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? गॅसियसमध्ये होते, बरोबर आहे. ऑन द कॉन्ट्ररी, बाय कूलिंग द गॅसेस, ह्या गॅसला जर कूल केलं, आतापर्यंत आपण काय केलं होतं? हिटअप करत होतो, त्यावेळेस काय होत होतं? सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस. आणि जर आपण याला कूल डाऊन केलं तर गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? लिक्विडमध्ये होईल. आणि लिक्विडला परत कूल डाऊन केलं तर लिक्विडचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होईल? सॉलिडमध्ये होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी एका स्टेटचं कन्व्हर्जन हे दुसऱ्या स्टेटमध्ये होत आहे. सॉलिड टू लिक्विड होत आहे बाय हिटिंग, पण लिक्विड टू सॉलिड सुद्धा होत आहे, बरोबर आहे. कशामुळं? बाय कूलिंगनं. कशामुळं? बाय कूलिंगनं. तर आता आपल्याला ह्या चॅप्टरच्या नावाप्रमाणे, चॅप्टरचं नाव काय आहे? सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट ह्या नावाप्रमाणे आता आपल्याला काय करावं लागेल? ह्या सॉलिड स्टेट विषयी शिकावं लागेल, याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज विषयी आपल्याला शिकावं लागेल. तर चला आपण पहिल्यांदा पाहूया कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आता आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. तर बघा याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत तर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे द सॉलिड्स ऑफ फिक्स्ड कंपोजिशन हॅज डिफाइनाइट मास, व्हॉल्यूम, शेप अँड डेन्सिटी. म्हणजेच याचा अर्थ काय होतंय की कुठलेही जर सॉलिड असेल तर त्याचं फिक्स कंपोजिशन असते, म्हणजे त्याला काय असते? डिफाइनाइट मास असते, व्हॉल्यूम असते, शेप असते, ॲज वेल ॲज डेन्सिटी असते. सेकंड प्रॉपर्टी बघा, सॉलिड स्टेट इज जनरली डेन्सर दॅन लिक्विड ऑर गॅसियस स्टेट. म्हणजेच काय की सॉलिड्स हे कसे असतात? डेन्सर असतात. कोणापेक्षा? लिक्विड आणि गॅसियस स्टेट्सपेक्षा ऑफ द सेम मॅटर, एक्सेप्ट आईस. तर याच्यात एक्सेप्शनल केस कोणती आहे? आईस, बर्फ. जनरली सॉलिड्स आर हार्ड. तर नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे, थर्ड प्रॉपर्टीज, की हे जे सॉलिड्स असतात हे कसे असतात? हार्ड्स असतात. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे त्याला जर फोर्स दिला दोन्ही बाजूनं तर त्याचा शेप बदलणार नाहीत. अँड रिजिड, हार्ड्स असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात अँड रिजिड. तर याच्यामध्ये सुद्धा काही एक्सेप्शनल केसेस आहेत. एक्सेप्शनल केसेस कोणकोणते आहेत? तर सोडियम आहे, पोटॅशियम आहे आणि फॉस्फरस आहेत. तर हे सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे कसे आहेत? तर सॉफ्ट आहेत. पण बाकीचे जर यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या जर आपण सॉलिड्सचा विचार केला तर बाकीचे सॉलिड्स हे आपल्याला कसे पाहायला मिळतात? हार्ड पाहायला मिळतात, इनकॉम्प्रेसिबल पाहायला मिळतात आणि रिजिड पाहायला मिळतात. चौथी प्रॉपर्टी बघू आपण. चौथी प्रॉपर्टी आहे इन सॉलिड्स इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस आर शॉर्टेस्ट. तर
हे जे सॉलिड्समध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस असतात हे कसे असतात, शॉर्ट्स असतात. हेन्स त्यामुळंच इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर. तर यांच्यातील इंटरमॉलिक्युलरचा जो डिस्टन्स कमी असल्या कारणानं सॉलिड्समधल्या दोन मॉलिक्युलर्स मधला डिस्टन्स कमी असल्या कारणानं, शॉर्टेस्ट असल्या कारणानं त्यांच्यामधील इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा असतो, स्ट्रॉंगेस्ट असतो, जास्त असतो. हा कोणाच्या कम्पेअरमध्ये, लिक्विड आणि गॅसियस स्टेटच्या कम्पेअरमध्ये. सॉलिडमध्ये काय असते, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतंय. त्यामुळं सॉलिड्स कॅन नॉट बी कॉम्प्रेस्ड अँड दे आर रिजिड. त्यामुळे काय होतं की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अधिक असल्या कारणानं, जास्त असल्या कारणानं ते कसे असतात, रिजिड असतात, हार्ड असतात आणि कॉम्प्रेस्ड होत नाहीत. कॉम्प्रेस्ड होत नाही म्हणजे दोन्ही बाजूने जर तुम्ही प्रेशर अप्लाइड केलं तरी सुद्धा त्याचा शेप काय होत नाही, बदलत नाही. पाचवी प्रॉपर्टी पाहू. The constituent particles of solids like molecules, atoms or ions have fixed stationary position in solids. म्हणजे constituent particles आहेत जसे की सॉलिड्स आहेत, लाईक मॉलिक्युल्स आहेत, ॲटम्स आहेत किंवा आयन्स आहेत. तर यांचं काय असतंय, फिक्स स्टेशनरी पोझिशन असते. यांची पोझिशन ही कशी असते, फिक्स स्टेशनरी काय असते, यांच्याकडे पोझिशन असते. Hence they have fixed shape and cannot be poured like liquids. तर यांना काय असते, फिक्स शेप असते. काय असते, फिक्स्ड शेप असते. तर हे आपण बघितलंय कशाविषयी, कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. तर कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्सच्या बाबतीत काय काय लक्षात ठेवा की पहिला पॉईंट हा लक्षात ठेवायचा, द सॉलिड्स ऑफ फिक्स्ड कंपोजिशन हॅज डिफाइंड एट मास, व्हॉल्यूम, शेप अँड डेन्सिटी. सेकंड पॉईंट हा लक्षात ठेवणं आहे आपल्याला की सॉलिड स्टेट इज जनरली डेन्सर दॅन लिक्विड ऑर गॅसियस स्टेट ऑफ द सेम मॅटर. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जनरली सॉलिड्स आर हार्ड, इनकॉम्प्रेसिबल अँड रिजिड. तर सॉलिड्स हे कसे हार्ड, इनकॉम्प्रेसिबल अँड रिजिड असतात. पण एक्सेप्शनल काय लक्षात ठेवाल, सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस. कारण सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे कसे असतात, तर सॉफ्ट असतात. त्याच्यानंतर सॉलिड्समध्ये इंटरमॉलिक्युलर जो डिस्टन्स असतो हा कसा असतोय, शॉर्टेस्ट असतोय. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स शॉर्टेस्ट असल्या कारणानं त्यांच्यामधील इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हा कसा असतोय, स्ट्रॉंग असतोय. आणि तो स्ट्रॉंग असल्या कारणानं सॉलिड्स कॅन नॉट कॉम्प्रेस, म्हणजे त्याला आपल्याला काय करता येत नाहीत, की कॉम्प्रेस करता येत नाहीत. अँड दे आर रिजिड, त्यामुळे ते काय असतात, रिजिड असतात. आणि नेक्स्ट आहे की त्यांच्यामध्ये द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड्स लाईक मॉलिक्युल्स, ॲटम्स ऑर आयन्स हॅव फिक्स्ड स्टेशनरी पोझिशन. त्यांची पोझिशन ही कशी असते, फिक्स्ड असते. चला तर मग पुढचा टॉपिक शिकूया आपण, टाइप्स ऑफ सॉलिड्स. तर ह्या सॉलिड्सचे प्रकार किती आणि कोणते. तर डिपेंडिंग ऑन orderly arrangement of constituent particles, the solids are classified into two types. म्हणजे ह्या सॉलिड्सचे क्लासिफिकेशन किती याच्यात होतात, तर दोन याच्यात. तर याच्यात दोन याच्यात कोणकोणतं, तर पहिला जो टाईप आहे त्या पहिल्या टाईपला म्हणतात क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड. तर दुसरा जो आहे तो आहे अमॉर्फस सॉलिड. दुसरा कोणता आहे, अमॉर्फस सॉलिड. पहिला आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड्सचं जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये येतंय कोण, तर क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये येतंय डायमंड. क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये कोण येतंय, डायमंड. डायमंड. त्यानंतर परत कोण येईल क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये, NaCl, मीठ. त्यानंतर K2SO4. हे जे एक्झाम्पल्स येतात हे कशामध्ये येतात, हे क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये. त्यानंतर अमॉर्फस सॉलिड्सचे जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर अमॉर्फस सॉलिड्स किंवा नॉन क्रिस्टलाइन सॉलिड्स याच्यामध्ये कोणकोणते येईल, तर याच्यामध्ये येईल टार. परत काय येईल, ग्लास. टार नंतर काय येईल, ग्लास. परत जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर आपल्या परिसरातील प्लास्टिक, रबर हे सर्वच्या सर्व एक्झाम्पल हे कशामध्ये येतील, अमॉर्फस सॉलिड मध्ये. आता क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये कोणकोणते एक्झाम्पल्स लक्षात ठेवाल,
डायमंड, NaCl आणि K2SO4 या व्यतिरिक्त सुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत. तरी पण आपण 3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवू. कधी कधी हा तुम्हाला सिंपल एकतर MCQ मध्ये किंवा मॅच द पेअर्स मध्ये वगैरे क्वेश्चन विचारू शकते किंवा सिंगल लाईन क्वेश्चन मध्ये विचारू शकते की क्रिस्टलाइन सॉलिड्सचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत. तर एक्झाम्पल कोणकोणते आहेत क्रिस्टलाइन सॉलिड्सचे? डायमंड, NaCl आणि K2SO4. आणि अमॉर्फसचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत? टार, ग्लास, प्लास्टिक आणि रबर. आता आपण याच्याविषयी परत डिटेल पाहूया की क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे ऍक्च्युअली काय होते ते. तर चला मग बघूया क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे काय. तर क्रिस्टलाइन सॉलिड्सची डेफिनेशन आहे तुमच्या स्क्रीनवर. चला बघा वाचूया. Crystalline solid means a homogeneous solids in which the constituent particles like atoms, ions or molecules are arranged in a definite repeating pattern throughout the solid is called crystalline solid. म्हणजे काय की अशा होमोजिनियस सॉलिड की त्याच्यामध्ये त्याच्यातील जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, ॲटम्स असोत, आयन्स असोत किंवा मॉलिक्युल्स असोत, त्यांची अरेंजमेंट अशा पद्धतीने असावी की त्यांची काय असावी की प्रत्येक वेळेस एक रिपीटिंग पॅटर्न असावा. डिफायनाइट काय असावा? रिपीटिंग पॅटर्न जर असावा किंवा जर येत असेल तर अशा सॉलिडला आपण काय म्हणतोय? क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो. अशा सॉलिड्सला काय म्हणतो? क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणतो. तर मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणकोणते? NaCl आणि KNO3. त्यानंतरची नेक्स्ट डेफिनेशन आहे अमॉर्फस सॉलिड. आता मग मला सांगा की अमॉर्फस सॉलिड्सची म्हणजे काय? तर अमॉर्फस बघा आता आपण शिकणार आहोत अमॉर्फस सॉलिड. तर अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय? तर अ सबस्टन्स विच अपियर्स लाईक सॉलिड बट डज नॉट हॅव परफेक्टली ऑर्डर्ड क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. बघा हे एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं कोणती? perfectly order crystalline structure and no regular arrangement of constituent particles in structure is called amorphous solid. म्हणजे काय की असं सॉलिडचं स्ट्रक्चर की ज्याचं परफेक्टली ऑर्डर नसेल किंवा त्याचं रेग्युलर अरेंजमेंट, त्याच्या कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सचं रेग्युलर अरेंजमेंट नसेल, अशा सॉलिड्सला आपण काय म्हणतो? तर अमॉर्फस सॉलिड्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पलसाठी लक्षात ठेवा काय काय आहेत? ग्लास, रबर आणि प्लास्टिक. काय काय लक्षात ठेवाल? ग्लास, रबर आणि प्लास्टिक. तर हे झालं बेसिक डेफिनेशन आणि एक्झाम्पल कोणाचा? क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. आता आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि प्रॉपर्टीज ऑफ अमॉर्फस सॉलिड्स. तर आता त्या बघूया. आता आपण पाहूया प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. काय पाहत आहोत आपण? प्रॉपर्टीज. कोणाच्या प्रॉपर्टीज? ह्या क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या. कोणत्या? क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या. तर पहिली प्रॉपर्टी पहा. अ क्रिस्टल सॉलिड इज अ होमोजिनियस सॉलिड अँड इन देम द constituent particles like atoms, ions or molecules are arranged in a definite repeating pattern. म्हणजे की क्रिस्टलाइन सॉलिड हा कोणता असतोय? होमोजिनियस सॉलिड असतोय. कोणतं सॉलिड? होमोजिनियस सॉलिड. आणि याच्यामध्ये जे कोणते कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील, कोणकोणते? ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स, तर यांची अरेंजमेंट हे कशी असेल? डिफायनाइट रिपीटिंग पॅटर्न. कशी अरेंजमेंट असेल? डिफायनाइट रिपीटिंग पॅटर्न. सेकंड त्याची प्रॉपर्टीज बघूया. A crystalline solid consists of a large number of small crystals called as unit cell. त्या क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये खूप सारे काय असतात? स्मॉल क्रिस्टल्स असतात. त्याला काय म्हणतात? युनिट सेल म्हणतात. त्यांना काय म्हणतात? युनिट सेल. इच हॅव्हिंग अ डिफायनाइट कॅरेक्टरिस्टिक्स, जिओमेट्रिकल शेप अँड प्रॉपर्टीज ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड्स. तर त्या युनिट सेलला काय असतं? एक जिओमेट्रिकल अँड प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स असते. थर्ड पॉइंट आहे, थर्ड प्रॉपर्टीज आहे. द फोर्सेस इन द क्रिस्टलाइन सॉलिड मे इन्व्हॉल्व आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड अँड वंडरवॉल फोर्सेस. तर हे जे कोणते क्रिस्टलाइन सॉलिड्स असतील तर याच्यामध्ये कोणकोणते फोर्सेस ऍक्टिंग करतात? तर कोणकोणते? आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड अँड वंडरवॉल फोर्स. कोणकोणते? आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड्स, हायड्रोजन बॉन्ड्स अँड वंडरवॉल फोर्सेस. चौथी प्रॉपर्टी पाहूया. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. तर यांचा मेल्टिंग पॉइंट हा कसा असतोय? शार्प मेल्टिंग पॉइंट असतोय. त्याच्यानंतर पाचवी प्रॉपर्टी आहे की क्रिस्टलाइन सॉलिड्स शोज
different physical properties in different directions, hence they are anisotropic in nature. हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतोय की क्रिस्टलाइन सॉलिड्स कोणत्या नेचरचे असतात, तर कोणत्या नेचरचे असतात, एनिसोट्रॉपिक नेचरचे असतात. तर ह्या प्रॉपर्टीज झाल्या रिगार्डिंग टू द क्रिस्टलाइन सॉलिड्स. आता आपण प्रॉपर्टीज पाहू अमॉर्फस सॉलिड्सच्या. तर चला पाहूया अमॉर्फस सॉलिड्सच्या प्रॉपर्टीज. बघा स्क्रीनवर दिसत आहेत तुम्हाला, त्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ अमॉर्फस सॉलिड. तर बघा पहिली प्रॉपर्टी काय आहे की amorphous substances appear like solid but they do not have perfectly ordered crystalline structure. हा सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे अमॉर्फस सॉलिडची. कोणती की दे डज नॉट हॅव परफेक्टली ऑर्डर्ड क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, हेन्स दे आर नॉट रिअल सॉलिड्स. तर हे काय नसतात, रिअल सॉलिड्स नसतात. काय अमॉर्फस सॉलिड्स हे रिअल सॉलिड्स नसतात. सेकंड प्रॉपर्टीज आहेत an amorphous solid does not have regular arrangement of constituent particles. याच्यामध्ये काय constituent particles ची रेग्युलर अरेंजमेंट नसते. तिसरी प्रॉपर्टी आहे the arrangement of constituent particles like atoms molecules has only short range order, hence periodically repeating regular pattern is only over a short distance. म्हणजे periodically repeating order जरी असेल तरी सुद्धा तो काय असेल की एका पर्टिक्युलर शॉर्ट रेंज पर्यंत असेल, तो रिपीटेड पॅटर्न ओव्हरऑल स्ट्रक्चर मध्ये नसेल. चौथी प्रॉपर्टी आहे अमॉर्फस सॉलिड्स आर कॉल्ड सुपर कूल्ड लिक्विड्स ऑफ व्हेरी हाय विस्कोसिटी आर सुडो सॉलिड्स. तर हा एक MCQ ला वगैरे विचारू शकते. तर अमॉर्फस सॉलिड्सला काय म्हणतात, सुपर कूल्ड लिक्विड्स किंवा व्हेरी हाय विस्कोसिटी ऑर सुडो सॉलिड्स. काय म्हणतात, सुडो सॉलिड्स. हे थोडंसं लक्षात ठेवायचं. पाचवी प्रॉपर्टी आहे physical properties do not change with change in directions, hence amorphous solids are isotropic in nature. तर अमॉर्फस सॉलिड्स कोणत्या नेचरचे असतात, आयसोट्रॉपिक. का बरं असतात, बिकॉज तर यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात ह्या चेंज नाही होत ॲज पर द डायरेक्शन्स. त्यानंतर सहावी महत्वाची प्रॉपर्टी आहे अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे की यांचा मेल्टिंग पॉईंट हा कसा नसतोय, शार्प नसतोय. तर हे महत्वाचं झालंय टाइप्स ऑफ सॉलिड्स विषयी. तर सॉलिड्सचे किती टाइप्स आहेत, सॉलिड्सचे एकूण 2 टाइप्स आहेत. कोणकोणते, एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि दुसरा कोणता आहे अमॉर्फस सॉलिड्स. तर याच्यामध्ये तुम्हाला गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतोय किंवा गिव्ह एक्झाम्पल विचारला जाऊ शकतोय किंवा अमॉर्फस सॉलिड्स किंवा क्रिस्टलाइन सॉलिड्सची डेफिनेशन विचारली जाऊ शकते किंवा तिसरा जो प्रकार आहे की यांच्यामध्ये काय विचारला जाऊ शकते, यांच्या प्रॉपर्टीज क्रिस्टलाइन सॉलिड किंवा अमॉर्फस सॉलिडचे प्रॉपर्टीज विचारले जाऊ शकते. किंवा एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी यात विचारला जातोय की क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स याच्यामधला डिफरन्स काढा. तर आता आपण डिफरन्स पाहूया क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड्स. बघा या ठिकाणी एक डिफरन्स दिला आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड मधला. तर बघा डिफरन्स कोणकोणता असेल. तर बघा पहिला डिफरन्स आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स मधला कोणता, दे हॅव डिफायनाइट कॅरेक्टरिस्टिक्स जिओमेट्रिकल शेप. तर क्रिस्टलाइन सॉलिड्सला काय असते, डिफायनाइट जिओमेट्रिकल शेप असते. पण अमॉर्फस सॉलिड्सला दे हॅव इरेग्युलर शेप. यांचा शेप कसा असतोय, तर इरेग्युलर शेप असतोय. सेकंड पाहूया क्रिस्टलाइन सॉलिड मधला, दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर ऑफ रेग्युलर पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. म्हणजे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात त्यांचे लॉंग रेंज मध्ये काय असते, रिपीटेड पॅटर्न असते. पण तेच अमॉर्फस सॉलिड्स मध्ये काय असते की हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची जे काही अरेंजमेंट असते तर हे व्हेरी शॉर्ट रेंज म्हणजे थोड्याशा काही अंतरापर्यंत त्यांचे काय असते, रिपीटेड पॅटर्न असते. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे दे आर ट्रू सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिडला काय म्हणतात, ट्रू सॉलिड्स म्हणतात. तर अमॉर्फस सॉलिडला दे आर सुडो सॉलिड्स. काय म्हणतात त्याला, सुडो सॉलिड्स किंवा सुपर कूल्ड लिक्विड्स असं म्हणतात. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे क्रिस्टलाइन सॉलिड्सचा, दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट्स. क्रिस्टलाइन सॉलिड्सचा काय असतंय, शार्प मेल्टिंग पॉईंट असतंय. तर अमॉर्फस सॉलिड्सचा दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. अमॉर्फस सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प नसतंय. क्रिस्टलाइन सॉलिडचा पाचवा पॉईंट पाहूया, दे आर एनिसोट्रॉपिक इन नेचर. कोणत्या नेचरचे असतात, तर एनिसोट्रॉपिक इन नेचरचे असतात. तर अमॉर्फस सॉलिड्स जे असतात दे आर आयसोट्रॉपिक इन नेचर आहे. कोणत्या नेचरचे असतात, आयसोट्रॉपिक इन नेचर. सहावा पॉईंट आहे क्रिस्टलाइन सॉलिड्सचा, दे हॅव डिफायनाइट हीट ऑफ फ्युजन. यांचं हीट ऑफ फ्युजन कसं असते, डिफायनाइट असते. तर अमॉर्फस सॉलिड्सचा काय आहे, दे डू नॉट हॅव डिफायनाइट हीट ऑफ फ्युजन. तर हे 6 पॉईंट्स आहेत. हे 6 पॉईंट्स एकतर तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. 2 मार्कासाठी जर विचारलं तर इथलं कुठलेही 4 पॉईंट्स तुम्हाला पेपरमध्ये लिहावं लागतील. तर या पद्धतीनं हा आपला
पहिला व्हिडिओ झाला सॉलिड स्टेट्सच्या इंट्रोडक्शन आणि टाइप्स ऑफ सॉलिड्स विषयी. यानंतरचा पुढचा जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.